रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नेते आहेत आस्वाद पाटील, त्यांची आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. भाजपच्या मंत्र्यांची देखील भेटीगाठी वाढत आहेत. आपण देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अशी चर्चा आहे. काय नेमकी वस्तुस्थिती? मी काय अजून मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली नाही, पण नजीकच्या काळात मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. माझा मुद्दा आहे की आस्वाद पाटील चालले, त्यांच्या भेटीगाठी झाल्या असतील, तुम्हाला ते माहिती असेल, सूत्रांनी तुम्हाला माहिती दिली असेल. नारायण नागू पाटील यांनी कसेल त्याची जमीन हा लढा तरी येथे केला. हा लढा काँग्रेसच्या विरुद्ध त्यांनी केला. मोरारजी देसाई यांचं सरकार होतं आणि काँग्रेस गव्हर्नमेंटच्या विरोधात हा 5-7 वर्ष चाललेला जगातील 1 नंबरचा सत्याग्रह, ज्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आज खुशी आहेत. कारण या सगळ्या जमिनी खोतांच्या होत्या आणि खोत हे शेतकऱ्यांवरती फार मोठे अन्याय करत होते. या सत्याग्रहामुळे सरकारला निर्णय घ्यायला भाग लावला. कसे कुल कायदा हा कायदा अस्तित्वात आला. आज काँग्रेसचं सरकार हे 2014पर्यंत सत्तेत असल्यामुळे एवढं महान कार्य करणाऱ्या माणसाची दखल राज्य सरकारने घेतली नाही किंवा केंद्र सरकारने घेतली नाही. कारण आमचा DNA हा काँग्रेसच्या विरोधातला आहे. त्याच्यामुळे काँग्रेसकडून ही अपेक्षा नाही. तरी ते स्मारक व्हायला पाहिजे याच्यासाठी मी आमदार असताना अर्धा तास चर्चा दिली आणि राज्य सरकारचे मंत्री, सामाजिक न्याय मंत्री बडोले यांनी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि सरकारी खचाट्यात तो प्रकल्प अडकला. कारण त्या ठिकाणी CRZचा बागुलबुवा करून सरकारने त्याला जमीन दिली नाही. आज अनेक लोकांची स्मारक होतात, अनेक लोकांना पुरस्कार मिळाला जातो. तर माझी मुख्यमंत्र्यांना मी ह्या कामासाठी भेटणार आहे की नारायण नागू पाटील यांचं चरी येथे स्मारक, कारण स्थानाला महत्त्व आहे, त्या ठिकाणी व्हावं. त्याच्यासाठी लागणारे जे सरकारी अटी आहेत त्या शिथिल कराव्यात. लोढा बिल्डरला परवानगी देतं CRZची, ते नाना पाटील यांच्या स्मारकाला का देत नाही? आणि नाना पाटील यांनी जो चरीचा सत्याग्रह केला त्याचा अंतर्भाव हा पाठ्यपुस्तकात करावा आणि केंद्र सरकारचा त्यांना मोठा पुरस्कार द्यावा, ही मागणी मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. आणि नजीकच्या काळात मी स्वतः देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कारण ते मी आमदार असताना ते मुख्यमंत्री होते, त्यांचे माझ्या बहिणीचे संबंध घरगुती होते. आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून अलिबाग मतदारसंघातला जो विकास खोळंबला आहे त्याच्यासाठी प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी मी नजीकच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. माझी भेट रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर झाली. रवींद्र चव्हाण मी आमदार असताना पालकमंत्री होते. त्या भेट घ्यायला काही कोणाची अडचण नाही, चर्चा लोक काही करतील, पण नजीकच्या काळात रायगडमध्ये निश्चित राजकीय उलथापालथ होईल ही मी खात्रीपूर्वक सांगतो.